हॅलो डिअर स्टुडंट, सर्व स्टार्क विद्यार्थ्यांचं या पेपर डिस्कशनच्या सेशनमध्ये पूर्ण बायोलॉजीच्या टीमतर्फे मी परत एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांनी खूप छान पेपर सोडवलेला आहे. पेपर त्यांना खूप चांगला गेलेला आहे. पेपर अर्थातच लेंदी आहे, पण हा पेपर त्यांनाच चांगला गेलेला आहे ज्यांनी खूप कष्ट केलेले आहेत, ज्यांनी मेहनत केलेली आहे. आणि अर्थातच ही मेहनत आहे या बायोलॉजी टीमची. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण एवढं लक्षात ठेवा, हा पेपर मागच्या वर्षी सारख्या पेपरचा लेवलचा होता. काही क्वेश्चन अर्थातच ट्रिकी होते, ज्याचं डिस्कशन आता आपण करतोय. आशिष सर. Question number 101. Identify the pairs of heterogeneous pteridophytes among the following. विद्यार्थी मित्रांनो, याचं क्लिअर कट आन्सर असणार आहे सेलेजिनेला आणि सॅल्विनिया. प्लांट किंगडम मधला हा प्रश्न असणार आहे आणि प्लांट किंगडम मधला याचा आन्सर असेल 3 आणि पेज नंबर असणार आहे 38. ओके. त्यानंतर प्रश्न नंबर 2, 102 नंबरचा प्रश्न आहे. सेल्युलोज डज नॉट फॉर्म ब्लू कलर विथ आयोडीन बिकॉज. फर्स्ट ऑप्शन इट ब्रेक्स डाऊन व्हेन आयोडीन रिॲक्ट्स विथ इट, हे चुकीचं असणार आहे. इट इज अ डायसॅक्राइड, हे पण चुकीचं आहे बिकॉज सेल्युलोज इज अ पॉलिसॅक्राइड. इट इज हेलिकल मॉलिक्युल, तर तुम्हाला चांगलं माहिती आहे सेल्युलोज मध्ये हेलिक्स नसतात, स्टार्च मध्ये हेलिक्स असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इट डज नॉट कंटेन कॉम्प्लेक्स हेलायसिस अँड हेन्स कॅन नॉट होल्ड आयोडीन मॉलिक्युल्स. दिस इज द ट्रू आन्सर. म्हणजे 102 चं उत्तर असणारे 4. हा जो क्वेश्चन आहे तो बायोमॉलिक्युल मधला आहे, पेज नंबर 148. Question number 103. This is direct question from Principle of Inheritance and Variation. You can find these line in linkage topic and the page number is 83. Alfred Sturtevant, option number 4 is the correct answer. He was the student of Morgan. Question number 104. Beta, this is the direct question from page number 177 and topic name is strategies for the enhancement of food production. The correct answer for this question is third option, that is D, differentiation. नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारले बघा, स्पेसीज एक्सटिंक्शन साठी इव्हिल कॉटलेट. जर तुम्ही पाहिलं तर स्ट्रेट लाईन आहे आणि पहिलंच हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन मध्ये पहिलंच म्हणलंय दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. सो आन्सर इज सेकंड अँड पेज नंबर यू कॅन फाइंड दिस आन्सर ऑन पेज नंबर 264. बघा, क्वेश्चन नंबर 106. अपॉन एक्सपोजर टू अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन डीएनए स्टेन विथ इथिडियम ब्रोमाइड विल शो. हा बायोटेक्नॉलॉजी 1 मधला क्वेश्चन आहे आणि त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे 1, ब्राईट ऑरेंज कलर. हा क्लिअर कट क्वेश्चन आहे आणि याचं पेज नंबर असणार आहे दॅट इज 198. ओके. Question number 107. This question is from photosynthesis chapter and the page number is 218. You must be knowing that for fixing 1 glucose, you will be requiring 18 ATP and 12 NADPH2. So option number 3 will be the correct answer. बघा, क्वेश्चन नंबर 108. लार्ज कलरफुल फ्रॅगमेंट फ्लावर्स विथ नेक्टर आर सीन इन. तर आपल्या सेक्शुअल रिप्लेक्शन इन फ्लॉवरिंग प्लांटमध्ये क्लिअर कट स्टेटमेंट दिलेलं आहे. पेज नंबर असणार आहे दॅट इज पेज नंबर 108, तर असेल पेज नंबर 13. ओके. पेज नंबर 30 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. याचा आन्सर असणार आहे इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स, म्हणजे क्लिअर कट स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके. तर आन्सर इज द सेकंड. Question number 109. This question is from chapter Cell Division and you will find the detail in meiosis. Page number is 169. You must be knowing that centromere will be divided in anaphase 2. Fourth option will be the right one. बघा, क्वेश्चन नंबर 110. ड्युरिंग द प्युरिफिकेशन प्रोसेस फॉर द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी ॲडिशन ऑफ चिल्ड इथेनॉल प्रेसिपिटेट्स आउट. तर याचा आन्सर असणार आहे 3, म्हणजे डीएनए इज द राईट आन्सर. दिस क्वेश्चन बिलॉंग्स फ्रॉम बायोटेक्नॉलॉजी 1 आणि याचं पेज नंबर असणार आहे 201. क्लिअर कट आपलं लाईन स्टेटमेंट आहे दॅट इज आन्सर इज डीएनए. बघा, फॅमिली फॅबियासी डिफर्स फ्रॉम सोलेनासी अँड लिलियासी विथ रिस्पेक्ट टू द स्टेमेन्स. पिक आउट द कॅरेक्टरिस्टिक्स स्पेसिफिक टू द फॅमिली फॅबियासी. आता त्यांनी सांगितलं की फॅबियासीचं जे करेक्ट स्टेटमेंट आहे ते आपल्याला पिकअप करायचं आहे. तर याचं क्लिअर कट आन्सर असणार आहे डायॲडल्फस अँड डायथेकस अँथर. आपल्या फॅबियासी फॅमिलीमध्ये त्यांनी क्लिअर कट दिलेला आहे. पेज नंबर त्याचं जे असणार आहे पेज नंबर 79. ओके. बघा, परत एक प्रश्न आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मधला 112. ॲक्साइल प्लॅसेंटेशन इज ऑब्झर्व्ड इन. तर पर्टिक्युलरली याचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे 1, चायना रोज, पेटुनिया आणि लेमन. एक फक्त लक्षात असू द्या, पेटुनिया हा जो ऑप्शन आहे तो त्यांनी पोटॅटो फॅमिलीमधून घेतलेला आहे, म्हणून याचा आन्सर असणार आहे 1, 1, 1, 2चा.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 113, व्हॉट इज द फंक्शन ऑफ टेसेल्स इन द कॉर्न कोब. तर हा क्वेश्चन असणार आहे सेक्शुअल प्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांटमधून आणि याचा पेज नंबर असणार आहे दॅट इज 29. त्याच्यावर त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे टू ट्रॅप द पोलन ग्रेन्स, म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये स्टेटमेंट दिलं आहे टू ट्रॅप द पोलन ग्रेन्स. तर हे त्याचा आन्सर असेल. Question number 114. This question from meiosis, chapter cell division, and the page number is 168. Recombination nodules are seen in Pachytene stage. So third option is the right one. Beta, the question number 115, the thickness of ozone, that is determined by the Dobson unit, that is the correct answer, second option. Topic name, environmental issue, page number 282. Question number 116. Again, this question is from photosynthesis. You will find the answer from page number 211 to 213. PS2 has 680 nanometer reaction center. Second option is the right one. बघा क्वेश्चन नंबर 117, त्याच्यामध्ये त्यांनी ॲसरेशन रिझनचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आहे प्लांट किंगडम मधला. द ॲसरेशन इज दॅट द फर्स्ट स्टेज ऑफ द गॅमेटोफाइट इन द लाईफ सायकल ऑफ मॉस इज अ प्रोटोनिमा स्टेज. बरोबर आहे. प्रोटोनिमा स्टेज ही फर्स्ट त्या ठिकाणी स्टेज असते आणि दुसरी असते त्याच्यानंतर आपण म्हणतो त्याला स्पोरोफायटिक स्टेज. ॲक्च्युली गॅमेटोफाइटमध्ये दोन स्टेजेस येतात, प्रोटोनिमा आणि त्याच्यानंतर कोणती असते लिफी स्टेज. म्हणून प्रोटोनिमा ही डिरेक्टली स्पोरपासून निर्माण होणारी स्टेज आहे, म्हणजे ॲसरेशन त्याचं ट्रू असणार आहे. प्रोटोनिमा डेव्हलप्स डिरेक्टली फ्रॉम द स्पोर्स प्रोड्युस्ड इन कॅप्सूल, हे पण राईट असणार आहे. म्हणजे याचा अर्थ ॲसर्शन त्यांनी दिलं बोथ ए अँड आर द करेक्ट. बरोबर आहे. ॲसर्शन अँड रिझन हे करेक्ट आहे. आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए, हे पण त्याच्यामध्ये बरोबर आहे. म्हणजे त्याचा आन्सर असणार आहे 2. त्याच्यासाठी तुम्हाला रेफर करावं लागेल पेज नंबर 36. ओके. Question number 118. This is from transcription topic, MBI, molecular basis of inheritance. You'll find the answer on page number 111. And the correct answer is RNA polymerase 3 is involved in the transcription of tRNA, 5S RNA and snRNA. क्वेश्चन नंबर 119, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनचं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. द अर्थ समिट वॉज हेल्ड इन रिओ दी जेनेरिओ. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आन्सर आहे 1992. पेज नंबर 267 वर तुम्हाला त्याचं डेफिनेटली आन्सर भेटून जाईल. Question number 120. Pleiotropism. You will find this topic from chapter Principle of Inheritance and Variation, page number 85. Correct option is fourth, single gene affecting multiple phenotypic expression. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्लिअर कट स्टेटमेंट वाईज क्वेश्चन आहे. स्प्रेइंग ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फायटोहार्मोन ऑन ज्युवेनाइल कॉनिफर्स हेल्प्स इन हॅस्टेनिंग द मॅच्युरिटी पिरियड. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे जिबर्लिक ॲसिड. आपल्या पुस्तकामध्ये क्लिअर कट स्टेटमेंट दिलेलं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. उत्तर असेल 3 आणि त्याचं पेज नंबर असणार आहे 249. ओके. आता नेक्स्ट वन क्वेश्चन दॅट इज स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2. The forces generated by transpiration can lift a xylem-sized column of water over 130 meters height. हे बरोबर आहे हे स्टेटमेंट. आणि ट्रान्सपिरेशन cools the leaf surfaces sometimes 10 to 15 degrees by the evaporative cooling. बरोबर आहे. ट्रान्सपिरेशन मधून जो लॉस होतो त्याच्यामधून हीट पण काय होते, एक्सक्रीट होते, म्हणून त्या ठिकाणी लिपचं काय होत असतं, कुलिंग होत असतं. तर स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 हे दोन्ही काय असतील, करेक्ट असतील, म्हणून त्याचा आन्सर असणार आहे सेकंड. पेज नंबर 188 PGD ट्रान्सपोर्ट इन प्लांट मधला हा क्वेश्चन असणार आहे. ओके. Question number 123. You will find this is kind of mixed question. Detail will be given in cell chapter, page number 132. Active transport always takes place against the concentration gradient. Option number 1 is the correct answer. बघा परत एक क्वेश्चन आहे 124 क्वेश्चन बिलॉंग्स फ्रॉम अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. ओके. आता याच्यामध्ये त्यांनी पेज नंबर आपला असणार आहे 87. दॅट इज एंडार्क अँड एक्झार्क आर द
टर्म्स ऑफन युज्ड फॉर डिस्क्रायबिंग द पोझिशन ऑफ सेकंडरी झायलम. तर हे चुकीचं आहे, कारण आपण त्याच्यामधून प्रायमरी झायलमला एक्सप्रेस करत असतो है ना. प्रोटोझायलम आणि मेटाझायलम आर द टाइप्स ऑफ प्रायमरी झायलम, म्हणजे आपण प्रायमरी झायलमला एक्सप्रेस करतो, म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं असेल. एक्झॅक्ट कंडिशन इज द मोस्ट कॉमन फीचर्स ऑफ द रूट सिस्टीम. बरोबर आहे, आपण रूटमध्येच काय बघत असतो, एक्झॅक्ट बघत असतो. म्हणजे स्टेटमेंट 1 जे आहे ते कसं असणार आहे, इनकरेक्ट असणार आहे, आणि स्टेटमेंट 2 हे करेक्ट असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे आपलं आन्सर काय असेल त्या ठिकाणी, दॅट इज बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर ट्रू. स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर फॉल्स. स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट आणि स्टेटमेंट 2 इज करेक्ट. सो आन्सर विल बी द 1. ओके, पेज नंबर 87. बघा, नेक्स्ट वन आहे 125. त्याचं असेल विच मायक्रोन्यूट्रियंट इज रिक्वायर्ड फॉर द स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल ड्युरिंग द फोटोसिंथेसिस. तर त्याचा स्पेसिफिक आन्सर असणार आहे मँगनीज. आणि याचं आन्सर म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, मिनरल न्यूट्रिशन मधला हा प्रश्न आहे. पेज नंबर असणार आहे 198. Question number 126. This question is from cellular respiration chapter. You will find detail on 229 page number. Diagram of glycolysis is given, flowchart, and there you will see ATP is used at 2 steps in glycolysis. That is correct. 2 जगह use होता है ATP glycolysis में. Reason is given. First ATP is used in converting glucose into glucose 6-phosphate, and second ATP is used in conversion of fructose 6-phosphate into fructose 1,6-diphosphate. That is also correct. All right. And it is explaining also that where and how 2 times the ATPs are used. So the correct answer is option number 2. Both A and R are true. R is the correct explanation of A. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 127 रिगार्डिंग विथ इकोसिस्टीम, आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे दॅट इज द आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2 म्हणजे ABC. हे 3 जे स्टेटमेंट्स आहे हे याच्यामधले करेक्ट असणार आहे. बघा, डेट्रिओर्स परफॉर्म्स फ्रॅगमेंटेशन, हे बरोबर आहे. म्हणजे ते काय करतात, कॉम्प्लेक्स मॉलिक्युलचं सिम्पलमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी पहिल्यांदा स्मॉल पार्टिकल्समध्ये त्याचं कन्व्हर्जन करतात, म्हणजे फ्रॅगमेंटेशन इज द ट्रू. द ह्युमस इज फर्दर डिग्रेडेड बाय सम मायक्रोब्स ड्युरिंग मिनरलायझेशन, बरोबर आहे, काही मायक्रोब्स त्याचं डिग्रेडेशन करू शकतात. वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स गो डाऊन इन टू द सॉइल, हे पण स्टेटमेंट करेक्ट असणार आहे. म्हणजे सेकंड आन्सर इज अ मोस्ट करेक्ट आन्सर. आणि बाकीचे जे स्टेटमेंट्स आहेत, द डेट्रिटस फूड चेन बिगिन्स, ही लिव्हिंग पासून सुरू होत नाही, इट स्टार्टेड फ्रॉम डेड मॅटर. आणि अर्थवर्म ब्रेक्स डाऊन डेट्रिटस इनटू स्मॉलर पार्टिकल्स बाय प्रोसेस कॉल्ड एज कॅटाबॉलिझम. इट इज नॉट कॅटाबॉलिझम, इट इज दॅट इज फ्रॅगमेंटेशन. ओके, म्हणून याचा जो टॉपिक असणार आहे, टॉपिक नंबर कोणता असणार आहे, हा टॉपिक दॅट इज द इकोसिस्टीम, आणि याचं पेज नंबर असणार आहे 243 आणि 244. ओके, बघा, क्वेश्चन नंबर 128 हा असणार आहे बिलॉंग टू द अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. याचा आन्सर असणार आहे 2. आन्सर म्हणजे काय, बोथ ए अँड आर द ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. पेज नंबर याचा असणार आहे 96. बघा, काय स्टेटमेंट आहे, ॲसोसिएशन मध्ये दिले त्यांनी, लेट वूड हॅज द फ्युअर झिलरी एलिमेंट्स विथ नॅरो वेसल्स, हे बरोबर आहे. आणि सेकंड वन, कॅम्बियम इज लेस ऍक्टिव्ह इन विंटर्स, हे पण त्याचं बरोबर आहे. म्हणजे बोथ आर द करेक्ट अँड इट इज द ट्रू रिझन फॉर इट. हां, टॉपिक असणार आहे अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. चला, क्वेश्चन नंबर 129. ओके, अतिशय महत्वाचा आहे हा. याचा आन्सर असणार आहे 4. त्यांनी विचारलंय सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट मधून. पेज नंबर असणार आहे 35 आणि करेक्ट आन्सर आहे याचं 4. त्यांनी प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की अँजिओस्पर्म्स मध्ये ज्यावेळेस इम्ब्रिओसॅक काय होते, फर्टिलाइज होते, म्हणजे डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर मग प्लॉइडी काय असणार आहे. तर त्यांनी हेप्लॉइड, डिप्लॉइड आणि ट्रिप्लॉइडचा विचार केला. तर हेप्लॉइड मध्ये कोण असतील, सिनर्जिड्स असतील. सिनर्जिड्स नंतर मग डिप्लॉइड मध्ये कोण असणार आहे, झायगोट असणार आहे. आणि तिसरं कोण असणार आहे, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. ओके, हां, क्वेश्चन नंबर 130. बघा, विच हार्मोन प्रमोट्स इंटरनोडल पेटियोल इलॉंगेशन इन द डीप वॉटर राईस. हे क्लिअर कट त्या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट मिळेल. आणि त्याचं आन्सर जे असणार आहे, आन्सर नंबर असेल दॅट इज 4, म्हणजेच इथिलिन त्याचा आन्सर असणार आहे. चॅप्टर असणार आहे PGD, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आणि पेज नंबर असणार आहे 256. ओके, Question number 131. This question is from MBI chapter. You will find answer on 101 page number. Alfred Hershey and Martha Chase, they have proven genetic material as DNA first. बघा, क्वेश्चन नंबर 132 इकोसिस्टीम मधला हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, NPP इज इक्वल टू GPP मायनस R. तर R म्हणजे काय असणार आहे, R मीन्स रेस्पिरेटरी लॉस. म्हणजे आन्सर असणार आहे 4, चॅप्टर इकोसिस्टीम आणि पेज नंबर 243.
Question number 133. This question again from MBI chapter, Molecular Basis of Inheritance, page number 119. Direct line, the full form of EST is express sequence tag, and these are the gene which are expressed as mRNA. Option 2 is the right answer. Question number 134. This question is from Cell Division and Cell Cycle chapter. Page number will be 163, and you must be knowing that replication of DNA takes place in S phase, synthetic phase. Option number 3 is the right answer. Question number 135. In gene gun method used to the introduction of alien gene into the host cell, microparticles म्हणजे आपण जे मायक्रोपार्टिकल्स यूज करतो ते कुणाचे असतात? करेक्ट आन्सर असणार आहे आन्सर नंबर 4 टंगस्टन और गोल्ड पार्टिकल्स. आणि हा जो पर्टिक्युलर क्वेश्चन आहे तो बायोटेक्नॉलॉजी 1 मधनं आहे. पेज नंबर असणार आहे 201. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 136 अतिशय 136 अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. इट इज बिलॉंगिंग फ्रॉम प्लांट किंगडम आणि याचं आन्सर असणार आहे 4. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लांट किंगडम आणि पेज नंबर असणार आहे 39. त्याच्यामध्ये त्यांनी ॲस्ट्रेशन ए मध्ये दिले दॅट इज इन जिम्नोस्पर्म द पोलन ग्रेन्स आर रिलीज्ड फ्रॉम टू द मायक्रोस्पोरेंजियम अँड कॅरिड बाय एअर करंट. दिस इज द ट्रू स्टेटमेंट आपल्या पुस्तकामध्ये दिले. तुम्हाला पॅराग्राफमध्ये क्लिअर कट लक्षात येईल. एअर करंटमुळे होता. आणि जे रिझनमध्ये दिले त्यांनी एअर करंट कॅरी द पोलन ग्रेन्स टू द माउथ ऑफ द आर्किगोनियम, हे पण बरोबर आहे. मेल गॅमेट्स आर डिस्चार्ज अँड पोलन ट्यूब इज नॉट फॉर्म. तर हे चुकीचं असणार आहे कारण पोलन ट्यूब त्याच्यामध्ये तयार होते. म्हणजे ए इज द ट्रू बट आर इज द फॉल्स, हे त्याचा आन्सर असणार आहे. ओके, Question number 137 from the topic organism and population. Straight question from the chart on page number 232. इंटरॅक्शन विचारल्यात ऑर्गॅनिझमच्या आतमधल्या. म्युच्युअलिझम असं इंटरॅक्शन आहे जिकडे दोघांचा बेनिफिट आहे, दोन्ही स्पेसिस बेनिफिट करतात. कॉमन्सालिझम असं इंटरॅक्शन आहे ज्याच्यात एकाचा बेनिफिट आहे दुसरा न्यूट्रल आहे. अमेन्सालिझममध्ये एकाचा लॉस आहे आणि दुसरा न्यूट्रल आहे. पॅरासायटिझममध्ये पॅरासाइटचा बेनिफिट आहे, होस्टचा लॉस आहे. सो याचा आन्सर 3 येईल. अगदी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन पेज नंबर 232. बघा हा प्रश्न अतिशय सोपा आहे. क्वेश्चन नंबर 138 ट्रान्सपोर्ट इन प्लांट मधून येतो. याचा आन्सर असणार आहे 2. हा अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन नंबर 138 याचं करेक्ट आन्सर असणार आहे 2. हा जो क्वेश्चन आहे तो ट्रान्सपोर्ट इन प्लांट मधला आहे आणि याचा आन्सर तुम्हाला क्लिअर कट मिळून जाईल पेज नंबर 188 वर. ओके, क्वेश्चन नंबर 139 हा बायोमॉलिक्यूल मधला क्वेश्चन आहे. याचा आन्सर असणार आहे 2 आणि पेज नंबर आपल्याला त्या ठिकाणी आहे 158. बघा मॅलोनेट इनिबिट्स द ग्रोथ ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरिया बाय इनिबिटिंग द ऍक्टिव्हिटी ऑफ. तर तुम्हाला माहिती आहे मॅलोनेटसाठी सगळ्यात महत्त्वाचा एन्झाईम कोणता आहे? सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. मग मॅलोनेट कुणाला इनॅक्टिव्हेट करणार? सक्सिनेट डिहायड्रोजिनेजला. म्हणजे त्याचा आन्सर असणार आहे 2 बायोमॉलिक्यूल. ओके, Question number 140. This question is from cellular respiration chapter. You will find answer on page number 231, and the correct answer for this is option number 1. बघा क्वेश्चन नंबर 141 याचा करेक्ट आन्सर आहे दॅट इज द 3A अँड D ओनली. हा प्रश्न येतो अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मधून. पेज नंबर 97 वर तुम्हाला त्याचा आन्सर सापडतंय. ए आणि डी ओनली. बरोबर आहे. लेंटिसेल्स आर द लेन शेप्ड ओपनिंग परमिटिंग द एक्सचेंज ऑफ गॅसेस. अतिशय महत्वाचं आहे आणि ट्रू स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर बार्क फॉर्म्ड अर्ली इन द सीझन इज कॉल्ड ॲज हार्डबार्क. हे चुकीचं असणार आहे. बार्क इज अ टेक्निकल दिलंय पण ऍक्च्युली एनसायटी मध्ये ते नॉन टेक्निकल आहे. बरोबर आहे. म्हणजे परत डी जे आहे बार्क रेफर्स टू पेरिडर्म अँड सेकंडरी फ्लम, हे पण बरोबर आहे. फेलोजन हा सिंगल लेअरचा नसतो तर डबल लेअरचा असतो. म्हणजे याच्यातले फक्त 2 स्टेटमेंट त्या ठिकाणी करेक्ट असणार आहे, स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट डी. म्हणून त्याचं उत्तर असेल 3. Question number 142. This question is from Principle of Inheritance and Variation chapter. You will find the answer on page number 92. You need to find out correct statement. So here the correct statement are statement B and statement E. Many students are confused in short statured. This is not found in Klinefelter. So the correct answer is 4th B and E only. बघा एक क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 143 आणि याचा आपल्याला करेक्ट सिक्वेन्स आयडेंटिफाय करायचा आहे. हा क्वेश्चन बायोटेक्नॉलॉजी 1 मधला आहे पण याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. तरी पण आपण एनसायटीला जर कन्क्लूड केलं, एनसायटीला जर आपण फॉलो केलं तर त्यानुसार सेकंड वन आन्सर असायला पाहिजे. म्हणजे
पहिल्यांदा आपलं बी असेल कटिंग ऑफ डीएनए ॲट द स्पेसिफिक लोकेशन बाय द रिस्ट्रिक्शन एन्झाईम. म्हणजे जर आपल्याला डिझायर्ड डीएनए जर आयसोलेट करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा रिस्ट्रिक्शन एन्झाईमचा वापर करावा लागेल. मग रिस्ट्रिक्शन एन्झाईमचा वापर केल्यानंतर डिझायर्ड डीएनए आपला आयसोलेट होणार. म्हणजे आयसोलेशन ऑफ डिझायर्ड डीएनए. फॉर सपोज आपल्याला ह्युमन इन्सुलिन जीन आयसोलेट करायचं आहे म्हणजे आपण इक्वार1चा पहिल्यांदा यूज करणार. मग इक्वार1 ह्युमन इन्सुलिन जीनला आयसोलेट करणार. म्हणजे पहिल्यांदा बी नंतर सी. मग त्याच्यानंतर असेल डी म्हणजे ॲम्प्लिफिकेशन ऑफ द जीन फॉर इंटरेस्ट युझिंग PCR म्हणजे आपण त्याचं क्लोनिंग करतो. आणि शेवटी असणारे इन्सर्शन ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए इन टू द होस्ट सेल. म्हणजे त्याचा करेक्ट सिक्वेन्स असायला पाहिजे BCDA. ओके. Question number 144. This question is from photosynthesis chapter and the answer you will find on page number 215. For chemiosmosis, membrane, proton pump, proton gradient and enzyme ATP synthase is required. So correct option is option number 2. Question number 145. Here, how many different proteins does the ribosome consist of? Many of you are confused that it is from cell, but no, this is from molecular basis of inheritance. There it is given that ribosome consists of 80 proteins and you will find this on page number 115. Correct option, second. बघा क्वेश्चन नंबर 146 बिलॉंगिंग फ्रॉम मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स आणि याचं करेक्ट आन्सर असणारे दोन ए अँड आर आर द ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. याचं आन्सर तुम्हाला क्लिअर कट मिळून जाईल पेज नंबर 71 वर. ओके. Question number 147. This question is from cell division and cell cycle chapter. You will find answer from page number 163 to 164. And here I am directly telling you the correct answer. Fourth option is the correct answer. Question number 148. Topic organism and population, page number 235. First statement दिले त्यांनी Gauss competitive exclusion principle state that two closely related species competing for the same resources cannot coexist indefinitely and competitively inferior one will be eliminated. Okay, this is correct. हे गॉसचं कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुजन प्रिन्सिपल आहे, करेक्ट आहे. पण पुढचं स्टेटमेंट मात्र ते रॉंग आहे. ते तुम्हाला पेज नंबरवर डायरेक्टली मिळेल. इन जनरल कार्निवोर्स आर मोर ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय कॉम्पिटिशन दॅन हार्बिओर. नाही, हार्बिओरवर जास्त अफेक्ट होतो. म्हणून याचा आन्सर आपल्याला असं म्हणता येईल स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज फॉल्स. दॅट इज आन्सर 4th. Question number 149. It belongs to the environmental issue topic, page number 275 beta. Which one of the following statement is not correct विचारलं आपल्याला. त्याचा आन्सर येईल थर्ड. Algal blooms caused by excess of organic matter in water, improve water quality and promote fisheries. Promote fisheries करत नाही म्हणून ते आन्सर इनकरेक्ट येते बेटा. That will be the option number 3rd. बघा क्वेश्चन नंबर 150 मॅच द कॉलम आहे बिलॉंगिंग फ्रॉम मिनरल न्यूट्रिशन आणि पेज नंबर असणार आहे 198 नंबरच्या पेजवर तुम्हाला याचा आन्सर मिळून जाईल. सगळ्या मिनरल्सचे रोल त्यांनी त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे म्हणून त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे आन्सर नंबर 4. क्वेश्चन नंबर 151 आहे बघा. असर्शन रिझन टाईप क्वेश्चन आहे. पेज नंबर 58 वर तुम्हाला याचा आन्सर भेटेल. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या टॉपिकमधून हा क्वेश्चन आहे. असर्शन म्हणते amniocentesis फॉर सेक्स डिटर्मिनेशन इज वन ऑफ द स्ट्रॅटेजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम. चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राममध्ये आपण इक्वल ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतोय मेल आणि फिमेल बर्थसाठी. म्हणून सेक्स डिटर्मिनेशन हे काही त्याचं स्ट्रॅटेजी असू शकत नाही. असर्शन फॉल्स आहे बघा. सेकंड स्टेटमेंट बॅन ऑन amniocentesis चेक्स द इन्क्रीजिंग मेनेज ऑफ फिमेल फिटिसाइड. येस, फिमेल फिटिसाइड हे कमी करण्यासाठी amniocentesis वर बॅन युजफुल आहे. सो असर्शन इनकरेक्ट आहे, रिझन ट्रू आहे. याचा आन्सर फर्स्ट असेल. असर्शन इज फॉल्स अँड रिझन इज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 152. दिस इज फ्रॉम ब्रीदिंग टॉपिक. पेज नंबर 272 वर तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. व्हायटल कॅपॅसिटी दॅट इज IRV, ERV प्लस TV. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे 152. Question number 153. Straightforward question है. Topic name is body fluids and circulation and this particular explanation is given on page number 286. But a P wave represents no doubt depolarization of atria, that is contraction of atria. Q wave. No statement is given related with the Q wave directly.
बघा क्यू वेव्ह काय सांगतं तर बिगिनिंग ऑफ सिस्टोल ऑफ वेंट्रिकल म्हणायला पाहिजे, पण इथं बिगिनिंग ऑफ सिस्टोल म्हटलंय. इट इज ऑल्सो करेक्ट, कारण ऑप्शन मध्ये हेच करेक्ट कन्सिडर केलं गेलंय. बेटा QRS कॉम्प्लेक्स डिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल दॅट इज नथिंग बट कॉन्ट्रॅक्शन ऑफ वेंट्रिकल, वेअर ॲज द टी वेव्ह रिप्रेझेंट द रिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल दॅट इज नथिंग बट द रिलॅक्सेशन ऑफ वेंट्रिकल. दॅट्स वाय करेक्ट सिक्वेन्स अँड करेक्ट आन्सर इज द सेकंड ऑप्शन. आशिष सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 154. हा क्वेश्चन येतो बायोमॉलिक्युलमधून आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे 150 पेजवर आपल्याला याचं आन्सर मिळू शकतं. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी स्टेटमेंट 1 काय दिलेलं आहे, अ प्रोटीन इज इमॅजिन्ड ॲज अ लाईन, द लेफ्ट एंड इज रिप्रेझेंटेड बाय फर्स्ट अमायनो ॲसिड सी टर्मिनल. हे चुकीचं आहे, कारण फर्स्ट अमायनो ॲसिड जो असतो त्याला एन टर्मिनल असतं, बरोबर की नाही. म्हणजे स्टेटमेंट 1 काय झालं, रॉंग झालं. स्टेटमेंट 2 मध्ये दिलं अडल्ट ह्युमन हिमोग्लोबिन कन्सिस्ट ऑफ 4 सब युनिट्स, 2 सब युनिट्स ऑफ अल्फा टाईप आणि 2 सब युनिट्स ऑफ बीटा. हे सेकंड स्टेटमेंट त्याचं करेक्ट आहे, बरोबर आहे. येस. Question number 155, this question is from cell chapter and you will find the answer on page number 136. First three options are not done by cytoskeleton, but yes, the fourth option is done by motility is done by cytoskeleton. Fourth is the correct answer. क्वेश्चन नंबर 156, क्वेश्चन फ्रॉम इव्होल्युशन. आन्सर तुम्हाला भेटेल पेज नंबर 134 वर. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे बघा. पेज नंबर 134 वर जे डायग्राम आहेत त्या डायग्राममधून आलेला थोडासा ट्रिकी क्वेश्चन. आता याने काय म्हणले, मर्सुपियल्स ज्यांचं अडॉप्टिव्ह रेडिएशन झाले ते कुठले आहेत. ऑप्शन फर्स्टमध्ये लेमर, अँटीटर, पण ओल्फ, फक्त ओल्फ जर असेल तर तो प्लासेंटल असतो. फर्स्ट ऑप्शन नाही आहे. टस्मेनियन ओल्फ, बॉबकॅट, बॉबकॅट अगेन प्लासेंटल आहे, सो सेकंड ऑप्शन सुद्धा नाही. थर्ड ऑप्शन नुम्बॅट, स्पॉटेड कस्कस, फ्लाइंग फॅलेंजर, दिस इज करेक्ट वन. आणि फोर्थ जर तुम्ही पाहिलं तर परत त्याच्यात मोल आहे, फक्त मोल म्हणलं तर तो परत प्लासेंटल मोल जातो, म्हणून यातला आन्सर 3 हा करेक्ट आहे. थोडासा ट्रिकी क्वेश्चन, डायग्राम बेस्ड क्वेश्चन, पेज नंबर 134 वर तुम्हाला त्याचं आन्सर भेटेल. Question number 157, this question is from molecular basis of inheritance and this is like question asked on coronavirus. Yes, 2 statements are given, RNA mutate at a faster rate, that's correct because DNA से RNA जल्दी mutate होता है. Statement number 2, viruses having RNA genome and shorter lifespan mutate and evolve faster, that is also correct. So we will go with both the statements are correct. Option number 2. Question number 158. It is direct question from page number 264 and the topic name is digestion. बेटा इलियम मधून सिकम कडे जाण्यासाठी अनडायजेस्टेड फूडला कोण प्रिव्हेंट करतं म्हणताय. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, इलिओसिकल वाल. आशिष सर. बघा क्वेश्चन नंबर 159, याचं करेक्ट आन्सर असणार आहे 159चं आन्सर इज द 3. बायोटेक्नॉलॉजी सेकंड मधला हा क्वेश्चन आहे आणि पेज नंबर 212 वर आपल्याला याचा आन्सर मिळेल. एकदम आपण काय म्हणू शकतो, त्याला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. याचं करेक्ट आन्सर असेल सिरम आणि युरिन अनालिसिस. विच वन ऑफ द फॉलोइंग टेक्निक्स डज नॉट सर्व द पर्पज ऑफ अर्ली डायग्नोसिस. तर आपल्याला त्या ठिकाणी सिरम आणि युरिनचं जर आपण अनालिसिस केलं तर ते अर्ली डायग्नोसिसमध्ये कन्सिडर केल्या जात नाही. ओके. Question number 160. Question is from excretory products and their elimination and the page number is 293. बघा आता हा जो स्टेटमेंट आहे पहिला दिलेला असर्शनचा तो डायरेक्ट एनसीईआरटी मध्ये दिलेला नाही. स्टेटमेंट काय, नेफ्रॉन्स आर ऑफ 2 टाइप, कॉर्टिकल अँड जेक्स्ट्रामेडुलरी नेफ्रॉन, बेस्ड ऑन देअर रिलेटिव्ह पोझिशन इन कॉर्टेक्स अँड मेडुला. द पोझिशन इज रिलेटेड विथ द हेनलेज लूप. बेटा हा जो स्टेटमेंट आहे तो बरोबर आहे. रिझन मध्ये तरी काय सांगितलंय, जक्स्ट्रामेडुलरी नेफ्रॉन्स हॅव शॉर्ट लूप ऑफ हेनले. इट इज व्हेरी रॉंग. It has long loop of Henle. That's why it is called as juxtamedullary nephron. That's why correct answer is fourth option. Assertion is correct, but reason is wrong one. Kailash sir. क्वेश्चन नंबर 161 फ्रॉम द टॉपिक रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. त्यांनी विचारलंय, विच ऑफ द सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज इज कम्प्लिटली क्युरेबल वेन डिटेक्टेड अर्ली अँड ट्रीटेड प्रॉपरली. STD पैकी 3H म्हणजे HIV, हेपेटायटिस बी आणि हार्पीज हे इनक्युरेबल आहेत. बाकी राहिलं कोण, गोनोरिया. पेज नंबर 63 वर तुम्हाला आन्सर भेटेल. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 162. आता इथे त्यांनी स्टेटमेंट्स विचारलेत बरं का. फर्स्ट स्टेटमेंट बघा, इन नॉन प्रायमेट मॅमल्स सायक्लिक चेंजेस ड्युरिंग रिप्रोडक्शन आर कॉल्ड ॲज इस्टस सायकल. येस, हे स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळेल रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम टॉपिकमध्ये पेज नंबर 9 वरती.
दुसरं स्टेटमेंट म्हणते बघा, फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल बिगिन्स ॲट प्युबर्टी अँड इज कॉल्ड ॲज मिनोपॉज. ॲक्च्युली त्याला म्हणायचे मिनार्च, सो सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. लॅक ऑफ मेन्स्ट्रुएशन मे बी इंडिकेटिव्ह ऑफ प्रेग्नन्सी. यस, दिस वन इज करेक्ट. अँड लास्ट, सायक्लिक मेन्स्ट्रुएशन एक्सटेंड बिटवीन मिनार्च अँड मिनोपॉज. यस, मिनार्चपासून मिनोपॉजपर्यंत सायक्लिक चेंजेस म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल आहे. यातले स्टेटमेंट एक ए, सी आणि डी करेक्ट आहे. सो आन्सर याचं फर्स्ट आहे. पेज नंबर 49, पेज नंबर 50, पेज नंबर 9 असं एकत्रितरित्या तुम्हाला याचा आन्सर भेटेल. बघा क्वेश्चन नंबर 163 हा बायोमॉलिक्यूल मधला क्वेश्चन असणार आहे आणि याचं करेक्ट आन्सर असेल 2, पेज नंबर 154. त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय लो टेम्परेचर प्रिझर्व्स द एन्झाईम इन अ टेम्पररीली इनएक्टिव्ह स्टेट वेअर ॲज हाय टेम्परेचर डिस्ट्रॉयज एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी बिकॉज प्रोटीन्स आर डिनॅचर्ड बाय हीट. इट इज द करेक्ट स्टेटमेंट. बरोबर आहे. त्याच्यानंतर वेन द इनिबिटर्स क्लोज रिझेंबल द सबस्टेट इन द मॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड इनिबिट्स द ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम इट इज नोन ॲज कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. दोन्ही स्टेटमेंट्स त्याच्यामधले करेक्ट आहे. ओके. क्वेश्चन नंबर 164 ॲनिमल किंगडम टॉपिकमधला क्वेश्चन आहे. आन्सर तुम्हाला 51 पेजवर भेटून जाईल. ॲक्च्युली ग्रुप ऑफ ॲनिमल आणि त्यांचे एक्सक्रिटरी स्ट्रक्चर्स विचारलेत. टिनियामध्ये फ्लेम साल हे एक्सक्रिटरी स्ट्रक्चर आहे प्लॅटी हेल्मिंथिससाठी. पॅरामोसियमकडे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल्स आहेत. पेरिप्लॅनेटा म्हणजे कॉक्रोच आहे, कॉक्रोचकडे युरिकोस ग्लँड आहेत. आणि फेरेटिमा आर्थवम याच्याकडे नेफ्रिडिया स्ट्रक्चर आहे. सो आन्सर हे 4th यायला पाहिजे. Question number 165. This question is from Principle of Inheritance and Variation. You will find diagrams on page number 88. So the correct answer is option 3rd. Question number 166, it is from topic reproduction. आणि पेज नंबर 43, 46 वर तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. फर्स्ट स्टेटमेंट, वास डिफरन्स रिसिव्ज अ डक्ट फ्रॉम seminal vesicle and opens into urethra as ejaculatory duct. This one is correct. The cavity of cervix is called as cervical canal, which along with the vagina forms birth canal. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. सो आन्सर याचं सेकंड असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 167 आहे. केमिकल कोऑर्डिनेशन या टॉपिकमधून हा क्वेश्चन आहे. पेज नंबर 339 वर तुम्हाला याचं उत्तर भेटून जाईल. कोलेसिस्टोकायनिन ॲक्च्युली ॲक्ट्स ऑन पॅनक्रियाज. GIP गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाईड गॅस्ट्रिक सिक्रिशन कमी करतं म्हणजे याचं टार्गेट ऑर्गन गॅस्ट्रिक ग्लँड आहे. आणि ANF हार्टपासून सिक्रेट होतो, त्याचा सोर्स हार्ट आहे. ADH किडनीवर त्याचे रिसेप्टर्स आहेत, किडनी टार्गेट ऑर्गन आहे. सो मॅच केलं पेअरिंग तर याचा आन्सर सेकंड येऊन जाईल. क्वेश्चन नंबर 168 असर्शन रिझन टाईपचा क्वेश्चन आहे. थोडंसं इथे मुलं कन्फ्यूज होऊ शकतात. बघा, असर्शन म्हणलं एंडोमेट्रियम इज नेसेसरी फॉर इम्प्लांटेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. येस, एंडोमेट्रियम जर थिक असेल तर ब्लास्टोसिस्ट त्याच्यामध्ये इम्प्लांट होणार आहे. दिस वन इज करेक्ट. सेकंड, इन द absence ऑफ फर्टिलायझेशन कॉर्पस luteum डिजनरेट दॅट कॉजेस डिसइंटिग्रेशन ऑफ एंडोमेट्रियम. येस, हे पण करेक्ट आहे, पण पहिल्याचं कारण दुसरं असू शकणार नाही. राईट. म्हणून बघा याचा आन्सर असेल बोथ असर्शन अँड रिझन आर ट्रू बट असर्शन इज नॉट correct, reason is not correct explanation of assertion. So answer याचं थर्ड असेल. Question number 169. This question is again from molecular basis of inheritance and you will find diagram on page number 117. Here IZYA. This is the order in which genes are arranged and by matching you will get third option as the correct answer. Third option. बघा क्वेश्चन नंबर 170 हा बायोटेक्नॉलॉजी 1 मधला क्वेश्चन आहे. एक आपण अप्लाइड क्वेश्चन म्हणू शकतो याला. याचा आन्सर असणार आहे 1. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्लोनिंग व्हेक्टर. तर BAC क्लोनिंग व्हेक्टर आहे. बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम्स, त्याच्यानंतर ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम सुद्धा व्हेक्टर आहे आणि PBR322 सुद्धा व्हेक्टर आहे. प्रोब हे व्हेक्टर नसतं, आपण त्याला सिक्वेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करत असतो. म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे 1. Question number 171. Beta, this question is from Human Health and Diseases and the answer given on page number 156. Interesting question आहे. बघा काय म्हटलंय, in which blood corpuscle means blood cell, the HIV undergo replication and produces progeny of virus. बघा पेज नंबर 156 वर T lymphocyte दिलंय आणि एकदम ब्रॅकेटमध्ये लहान अक्षरामध्ये TH लिहिलंय. ह्याचा अर्थ H चा मिनिंग होतो हेल्पर T lymphocyte. That's why correct answer is second option. Question number 172.
This question is from Principle of Inheritance and Variation chapter. You'll find direct answer on page number 92. Broad palm with single palm crease is visible in Down syndrome. So correct answer is option 2. Question number 173, this question is from human health and diseases. बेटा ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज मधून हा क्वेश्चन आलाय. बघा पेज नंबर 159 वर जे ड्रग आणि अल्कोहोल अब्यूज दिले त्याच्यामध्ये हे सर्व एक्सप्लेनेशन दिले. बेटा हेरोइन इज रिलेटेड विथ द स्लो डाउन बॉडी फंक्शन, मॅरिजुआना इज रिलेटेड विथ द इफेक्ट ऑन कार्डियोवॅस्क्युलर सिस्टम, कोकेन इज रिलेटेड विथ द इंटरफेअर विथ द ट्रान्सपोर्ट ऑफ डोपामाइन, whereas morphine acts as painkiller. That's why correct pairing answer is second option. Lakshmikant sir. Question number 174 from the chapter locomotion, page number 312 beta. Here the match the column is given. A, cartilaginous joint. Answer will be the adjacent vertebrae in a vertebral column. B, ball and socket joint, that is between humerus and pectoral girdle. C, fibrous joint between flat skull bones, that is in our cranium, which are joined by the sutures. D, saddle joint between the carpal and metacarpal of the thumb. Therefore, the correct match will be the option number 3rd. क्वेश्चन नंबर 175 फ्रॉम टॉपिक न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आन्सर तुम्हाला पेज नंबर 324 वर भेटून जाईल. आयबॉलच्या रेटिनावरचे स्पॉट दिलेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे. पहिला आहे फोबिया. Fovea, a point of greatest visual acuity, only cones are densely packed. Second is iris. Iris यातलं फर्स्ट ऑप्शन येईल त्याच्यासाठी visible colored portion of eye that regulates the diameter of pupil. And next is blind spot. Blind spot हा असा स्पॉट आहे point where optic nerve leaves eyeball and photoreceptor cells are absent. Photoreceptor cell म्हणजे कोन्स नाही आहेत, रॉड नाही आहेत. And next is sclera. Sclera काय आहे? एक्सटर्नल लेअर ऑफ आय फॉर्म्ड ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. सो याचं जर पेअरिंग केलं तर आन्सर सेकंड येईल. क्वेश्चन नंबर 176, बेटा दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल याचा अर्थ टिश्यू टॉपिक मधून आहेत. लिगामेंट्स आर डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू, नो इट इज अ रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. कार्टिलेज इज डेन्स regular tissue, no, cartilage is the specialized connective tissue. That's why statement 1 and statement 2 both are false. Correct answer is third option. क्वेश्चन नंबर 177, इट इज फ्रॉम टॉपिक रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि आन्सर तुम्हाला पेज नंबर 60-61 वर भेटून जाईल. इकडे आपल्याला त्यांनी कॉन्ट्रासेप्टिव्ह दिलेत आणि तिकडे त्याचे टाईप दिलेत. वॅसेक्टॉमी काय आहे तर वॅसेक्टॉमी दॅट इज सर्जिकल मेथड. क्वायटस इंटरप्टस दॅट इज नॅचरल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन. सर्वायकल कॅप that is barrier method. and सहेली oral contraceptive pill that is non-steroidal pill आणि याचं आन्सर येईल मग oral method. सो सगळं जर पेअरिंग केलं तर आपण याचं आन्सर थर्ड येईल. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 178 and this question question number 178. this is from टॉपिक ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन आणि याचं उत्तर तुम्हाला पेज नंबर 234, पेज नंबर 235, पेज नंबर 236, पेज नंबर 237 वर भेटून जाईल. ॲक्च्युली ऑर्गॅनिझमच्या मधल्या इंट्रॅक्शन्स विचारलेले आहेत. लिओपर्ड अँड लायन इन अ फॉरेस्ट दोन्ही काय आहेत? कार्निवोरस आहेत, म्हणजे दोन्हीमध्ये काय चाललंय? कॉम्पिटिशन. सो एचं पेअरिंग 1 येईल. अ ककू laying egg in cow's nest that is brood parasitism, बीचं पेअरिंग 2 येईल. फंजाय अँड रूट ऑफ हायर प्लांट ते मायकोरायझा ते आहे म्युच्युअलिझम, दोन्हीचं बेनिफिट आहे. सो सीचं पेअरिंग 3 येणार आहे. आणि कॅटल इग्रेट अँड कॅटल इन अ फील्ड, इथे कॅटलला काही बेनिफिट नाही, हार्म नाही, 0 आहे म्हणजे. आणि यातलं कॅटल इग्रेटला बेनिफिट आहे. सो दिस इज टाईप ऑफ कॉमन्सॅलिझम इंटरॅक्शन. सगळं पेअरिंग केलं तर आन्सर याचं सेकंड येईल. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन. क्वेश्चन नंबर 179, टॉपिक नाव आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस अँड पेज नंबर इज 147. डिसीज कंडिशन दिलेत आणि त्याचे पॉझिटिव्ह एजंट दिलेले आहेत. बेटा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. रिंगवर्म बिकॉज ऑफ ट्रायकोफायटॉन इन्फेक्शन, फिलेरियासिस इट इज बिकॉज ऑफ उचेरिया बॅनक्रॉफ्टे, मलेरिया इट इज बिकॉज ऑफ प्लास्मोडियम वायवॅक्स, whereas pneumonia is because of infection of Haemophilus influenza. If you see the matching, the correct answer is the second option. Kailas sir. क्वेश्चन नंबर 180 फ्रॉम द टॉपिक ॲनिमल किंगडम. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे.
आन्सर तुम्हाला पेज नंबर 54वरही भेटेल आणि पेज नंबर 49वरच्या चार्टमध्येही भेटेल. इकायनोडर्मेटा, टिनोफोरा, सिलेंट्रेटा तिन्हीमध्ये काय आहे, अडल्टमध्ये रॅडियल सिमेट्री आहे. फक्त हेमिकॉडेटा त्याच्या अडल्टला बायलॅटरल सिमेट्री आहे. सो आन्सर इज थर्ड वन. Question number 181, which belongs to the environmental issue topic, page number 271 beta. Here the two statements are given from the environmental issue. Statement 1, electrostatic precipitator is most widely used in thermal power plant. Is it true or false beta? Actually it is a true. Means electrostatic precipitator हे actual thermal power plant मध्येच वापरलं जातं. स्टेटमेंट 2 जर आपण पाहिलं, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर इन थर्मल पॉवर प्लांट रिमूव्ज म्हटलं बेटा आयोनायझिक रेडिएशन रिमूव्ह करण्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर वापरलं जात नाही. म्हणून बेटा स्टेटमेंट 2 हे फॉल्स आहे, इनकरेक्ट आहे. म्हणून आपला आन्सर काय येईल बेटा, fourth option is statement 1 is correct, but statement 2 is incorrect. Question number 182. Again, this question is from molecular basis of inheritance chapter, and you will find answer on page number 99 of NCERT. Here, statement 1 has given positively charged DNA, which is completely wrong. DNA is never positively charged, it is negatively charged. So, statement 1 is incorrect. Coming to statement 2, negatively charged DNA is wrapped around the positively charged histone octamer to form nucleosome. That is correct, and we'll go with the option number 1. Statement 1 is incorrect, statement 2 is true. Beta, question number 183 belongs to the topic environmental issue, page number 276. Which of the following statement is correct? स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. एनसीईआरटीच्या पेज नंबर 276 वरती लाईन दिली पहा, बायोमॅग्निफिकेशन रेफर्स टू इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द टॉक्सियंट ॲट सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल. ही लाईन करेक्ट दिलेली आहे, म्हणून याचा आन्सर येईल थर्ड. Question number 184. This question is from cell chapter, and you will find answer on page number 132. Endomembrane system. So the trick for endomembrane system is V-girl, and here mitochondria, chloroplast, peroxisome are not the member of endomembrane system. So correct answer is ACE only. Question number 185. Question is from digestion and absorption topic, which is given on page number 262. Beta, peptic cell, no doubt it secretes the proenzyme pepsinogen. Goblet cell, mucus releasing cell or secreting cell. Oxantic cell, we know that they secrete the hydrochloric acid as well as intrinsic factor. But these three cells belong to gastric gland, whereas hepatic cell is the cell of liver which produces the bile juice. That's why correct answer and matching is the fourth answer. Question number 186. Which one of the following is not the advantage of inbreeding? Question belongs from strategies for enhancement of food production, and answer is given on page number 167. But a not advantage का है? इसका मतलब correct answer is it decreases homozygosity. It is the wrong the answer. Correct answer क्या होना चाहिए यहाँ पे, क्या statement होना चाहिए? It increases the homozygosity. That's why answer is the second option. Lakshmikant sir. क्वेश्चन नंबर 187. टॉपिक कॉक्रोच आहे आणि अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आन्सर 114 या टॉपिकवर तुम्हाला भेटून जाईल. क्वेश्चन नंबर 187 क्वेश्चन, हां दिस इज 187. आता याच्यामध्ये बघा कॉक्रोचचे एक्सक्रिटरी स्ट्रक्चर विचारले. फालिक ग्लँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हेल्प करणारं स्ट्रक्चर आहे. युरिकोज ग्लँड, येस दॅट इज स्ट्रक्चर असोसिएटेड विथ रिप्रोडक्शन, बट दॅट ऑल्सो हेल्प्स इन एक्सक्रिशन, नेफ्रोसाइट्स अँड फॅट बॉडीज. सो बी, सी अँड डी आन्सर यातलं फोर्थ असेल. हे सगळे स्ट्रक्चर कॉक्रोचमध्ये एक्सक्रिशनमध्ये पार्टिसिपेट करतात. Question number 188. Again, the question is from molecular basis of inheritance, and you will find answer on page number 108. Now that's a bit tricky question. Here, sequence of mRNA is given and
coding strand sequence is asked. Okay, so two options, option number 1 and 4th, they are similar, but their polarity is different. Option number 1 is 3 prime to 5 prime. Option number 4, 5 prime to 3 prime. So you need to remember that the coding strand polarity will be from 5 prime to 3 prime. So here we'll go with the option number 4. क्वेश्चन नंबर 189 ऑर्गॅनिझम आणि पॉप्युलेशन टॉपिक मधला क्वेश्चन आहे. पेज नंबर 227, पेज नंबर 229, पेज नंबर 231 वर तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. पहिला आहे लॉजिस्टिक ग्रोथ. लॉजिस्टिक ग्रोथ कुठे होणार, जिथे रिसोर्सेस लिमिटेड आहेत. सेकंड इज एक्सपोनेन्शियल ग्रोथ. एक्सपोनेन्शियल ग्रोथ कुठे पॉसिबल आहे, जिथे रिसोर्सेस अनलिमिटेड आहेत. एक्सपांडिंग एज पिरॅमिड, प्री रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये असलेले इंडिव्हिज्युअल जास्त असले पाहिजे, राईट. आणि स्टेबल पॉप्युलेशन कुठलं असणार, रिप्रोडक्टिव्ह एज आणि प्री रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये असलेले सारखेच नंबर नाहीत. सो बघा, लॉजिस्टिक ग्रोथ याचं जर पेरिंग केलं तर आपण सेकंड येईल, लिमिटेड रिसोर्स अवेलेबिलिटी कंडिशन. एक्सपोनेन्शियल ग्रोथ याचं जर पेरिंग केलं तर फर्स्ट वन येईल, अनलिमिटेड रिसोर्स अवेलेबिलिटी कंडिशन. एक्सपांडिंग एज पिरॅमिड, मी तुम्हाला सांगितलं द पर्सेंट ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ प्री रिप्रोडक्टिव्ह एज इज लार्जेस्ट फॉलोड बाय रिप्रोडक्टिव्ह अँड पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. म्हणजे सगळ्यात जास्त नंबर प्री रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये असलेले इंडिव्हिज्युअलचा आहे ते एक्सपांडिंग पॉप्युलेशन असणार. स्टेबल पॉप्युलेशन, द पर्सेंट इंडिव्हिज्युअल ऑफ प्री रिप्रोडक्टिव्ह अँड रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आर सेम, ते पॉप्युलेशन भविष्यामध्ये स्टेबल राहणार आहे. पेरिंग केलं तर याचा आन्सर सेकंड येईल. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, टॉपिक ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन. Question number 190, structural organization in animal, and the answer is given on page number 102, 103. But a straightforward pairing आहे. Mast cell is the cell of connective tissue. That's why mast cell चं pairing काय areolar connective tissue. Inner surface of bronchiole ciliated epithelium. बरोबर, आपल्याला माहिती आहे की ब्रॉन्क्युलच्या लाइनिंगला सिलेटेड इपिथेलियम. एक्झाम्पल दिलंय, ब्लड स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू अँड ट्युब्युलर पार्ट्स ऑफ नेफ्रॉन कंटेन्स क्युबॉडल इपिथेलियम. दॅट्स वाय करेक्ट पेरिंग इज द फोर्थ ऑप्शन. अरुण सर. Question number 191. This question is from cell chapter and you will find answer on page number 164. Here two statements. First is during G0 phase of cell cycle, the cell is metabolically inactive. Inactive is wrong. Metabolically it is active. So first one is correct. Statement 2. The centrosome undergoes duplication during S phase of interphase. Okay. So that is also, that is also correct. Question number 191, this question is from cell cycle and cell division chapter. You will find answer on page number 164. Two statements are given. First statement is saying, during G0 phase of cell cycle, the cell is metabolically inactive. No, the cell will be metabolically active. So this is incorrect. Statement 2 is correct. Centrosome undergoes duplication during S phase of interphase. So we'll go with option number 1. Statement 1 is incorrect. Statement 2 is correct. Question number 192. The question is from body fluids and circulation. Straightforward question है. It is related with the basophil. बेसोफिल के रिलेटेड करेक्ट क्वेश्चन करेक्ट स्टेटमेंट्स हमें आइडेंटिफाई करना है. बेसोफिल सिक्रेट हिस्टामाइन, सीरोटोनिन एंड हिपेरिन. इट इज अ करेक्ट स्टेटमेंट. बेसोफिल्स आर इन्वॉल्व इन इन्फ्लेमेशन प्रोसेस. इट इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट. दैट्स वाई करेक्ट आंसर इज फोर्थ ऑप्शन. क्वेश्चन नंबर 193. यहां पे भी करेक्ट क्वेश्चन को करेक्ट स्टेटमेंट को आइडेंटिफाई करना है. क्वेश्चन इज फ्रॉम एक्सक्रीटरी प्रोडक्ट्स एंड देयर एलिमिनेशन. And the answer is given on page number 297. All the statements are related with the regulatory mechanism of GFR. Correct statements इसमें से 3 है. ADH facilitate water reabsorption to prevent diuresis. It is correct one. Atrial natriuretic factor causes vasodilation. It is also correct one. Antidiuretic hormone causes increase in blood pressure. It is also correct one. That's why correct answer is third option. क्वेश्चन नंबर 194 फ्रॉम द टॉपिक ॲनिमल किंगडम. याचा आन्सर तुम्हाला पेज नंबर 55 वर भेटून जाईल. कॉर्डेटचे कॅरेक्टर्स दिलेले आहेत आपल्याला त्यांनी, आणि त्यांनी विचारले कुठले करेक्ट आहेत. प्रेझेन्स ऑफ मिड डॉर्सल सॉलिड अँड डबल नर्व कॉर्ड. कॉर्डेटमध्ये सिंगल आहे, राईट. सो फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आहे. प्रेझेन्स ऑफ क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम, यस, दिस वन इज करेक्ट. प्रेझेन्स ऑफ पेअर्ड हार्जियल गिल स्लिट, यस, दिस वन इज ऑल्सो करेक्ट. प्रेझेन्स ऑफ डॉर्सल हार्ट, नाही. कॉर्डेटमध्ये व्हेंट्रल हार्ट आहे,
आणि ट्रिप्लोब्लास्टिक सुडोसिलोमेट. कॉर्डेट ट्रू सिलोमेट आहे. सो याचं फक्त बी आणि सी करेक्ट आहे, म्हणून याचा आन्सर थर्ड येईल. ओनली बी अँड सी आर करेक्ट. Question number 195. This question is from cell cycle and cell division chapter. You will find answer on page number 168. Here you need to choose correct statement. And if you go through the statements, you will find that statement B and D are correct. We'll go with option 3. Question number 196 from the topic neural control and coordination. Sexual behavior, expression of excitement, pleasure, rage, fear सगळं इमोशनल ब्रेन आहे. आणि आपलं इमोशनल ब्रेन कोण कंट्रोल करत आहे? लिम्बिक सिस्टीम अलॉंग विथ हायपोथॅलामस. सो आन्सर सेकंड करेक्ट आहे. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन न्यूरल टॉपिकमधून. नेक्स्ट पेज नंबर 231वर तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲनिमल किंगडममधून. ॲनिमल किंगडममधून त्यांनी विचारलं आहे युनिक मॅमिलियन कॅरेक्टरिस्टिक्स. पेज नंबर 60वर तुम्हाला मॅमलचे कॅरेक्टर आणि याचा आन्सर मिळून जाईल. हेअर्स, प्रेझेन्स ऑफ बॉडी हेअर्स, पिन्ना अँड मॅमरी ग्लँड, दीज आर द पिक्युलियर फीचर्स ऑफ मॅमल्स. सो आन्सर इज थर्ड वन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 198 आहे. हा कॉक्रोचवरून आलेला क्वेश्चन आहे. सेक्शुअल डायमॉर्फिझमसाठी आपण वापरतोय अनल स्टाईल. अनल स्टाईल याच्यावरून आपल्याला मेल आणि फिमेल कॉक्रोच डिफरन्शिएट करता येतील. पेज नंबर 112वर तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. Question number 199, it is from the locomotion topic, page number 304. Here the four statements are given beta. A statement काय सांगतं पा? Muscle bundles are held together by collagenous connective tissue layer called as a fascicle. इथं चुकलंय. Fascicle नाही, तिथं असायला हवंय fascia. म्हणजे पहिलं A इनकरेक्ट येतं बेटा. बी पहा, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम ऑफ मसल फायबर इज अ स्टोअर हाऊस ऑफ कॅल्शियम आयन्स. हे बरोबर आहे. सी, स्ट्रायटेड अपीअरन्स ऑफ स्केलेटल मसल फायबर इज ड्यू टू डिस्ट्रीब्युशन पॅटर्न ऑफ ॲक्टिन अँड मायोसिन प्रोटीन. हे बरोबर आहे. ॲक्टिन बँड, मायोसिन बँड असतात म्हणून त्याला आपण स्ट्रायटेड म्हणतो. डी पहा, यम लाईन इज कन्सिडर्ड ॲज अ फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन कॉल्ड ॲज सार्कोमर. यम लाईनला आपण सार्कोमर म्हणत नाही. Distance between two Z line is known as a sarcomer and sarcomer is acting as a contractile unit. हे करेक्ट यायला पाहिजे होतं, परंतु तिथं डी यम लाईनला दिलंय त्या ठिकाणी स्टेटमेंट, म्हणून स्टेटमेंट बी आणि सी येते बेटा, ऑप्शन थर्ड. लास्ट क्वेश्चन आहे बायोलॉजीचा. पेज नंबर 335वर तुम्हाला याचं आन्सर भेटून जाईल. टॉपिक आहे केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. त्यांनी म्हटलं विच ऑफ द फॉलोइंग are not under the control of thyroid hormone. Thyroid hormone चे function BMR, basic metabolic rate, maintains water and electrolyte balance, maturation of CNS आणि RBC formation. BMR या शॉर्ट फॉर्ममध्ये मी तुम्हाला रिमेंबर करायला सांगितलं होतं, छोटी ट्रिक दिली होती. बघा इथे पहिलं मेंटेनन्स ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. यस, पेज नंबर 335वर स्ट्रेट लाईन आहे, हे फंक्शन आहे. रेग्युलेशन ऑफ बेसल मेटाबॉलिक रेट, यस, हे फंक्शन आहे थायरॉइड हार्मोनचं. नॉर्मल रिदम ऑफ स्लीप वेक सायकल, नाही, ते मेलॅटोनिनचं फंक्शन आहे. बी सी हे काही फंक्शन नाही आहे. डेव्हलपमेंट ऑफ इम्युन सिस्टीम, नाही, हे पण फंक्शन इन्क्लूड होत नाही. आणि सपोर्ट प्रोसेस ऑफ RBC फॉर्मेशन. सो यातलं सी आणि डी हे काही फंक्शन नाही आहेत थायरॉइड हार्मोनचे. ए मेंटेनन्स ऑफ वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, बी रेग्युलेशन ऑफ बेसल मेटाबॉलिक रेट आणि ई सपोर्ट RBC फॉर्मेशन हे फंक्शन आहेत. सी अँड डी नाही आहेत. त्यांनी आपल्याला कुठले नाही आहेत ते विचारलंय. सो आन्सर लास्ट इज करेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, पेपर डिस्कशन संपलं तरी जर आपण अनालिसिस जर बघितलं, ओव्हरऑल आपण पेपरचा पॅटर्न जर बघितला, यावेळेसचा पेपर मजेशीर होता. किंबहुना बऱ्याच मुलांना हा पेपर जो आहे तो अवघड गेलाय, पण स्टारच्या विद्यार्थ्यांना हा पेपर अतिशय सोपा गेलाय. त्याचं एकमेव रिझन काय, तर आमच्या टेस्ट सिरीज मध्ये आम्ही अशाच प्रकारच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेतलेली होती. जसं की मल्टिपल स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स आहेत, असर्शन रिझन आहेत, मॅच द पेअर आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट जरी डायग्राम जरी दिली नसली तरी डायग्राम बेस्ड भरपूर क्वेश्चनची आम्ही प्रॅक्टिस करून घेतलेली होती. म्हणूनच आता आम्हाला कंटिन्यू स्टार्टच्या विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत, सर कंपॅरेटिव्हली आम्हाला जो पेपर आहे तो सोपा गेलाय. ह्याचं एकमेव कारण काय, तर आमच्या स्टारची ही टीम. विद्यार्थी मित्रांनो, आमची ही जी स्टारची टीम आहे ती सदैव तुमच्यासाठी तत्पर असेल. फिजिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या, बायोलॉजी असू द्या, सगळ्या विषयासाठी आम्ही तत्पर आहे.
तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम्स असतील किंवा भविष्यामध्ये तुम्हाला कुठलीही जरी मदत लागत असेल तर विद्यार्थी मित्रांनो आमच्यापैकी कुणालाही कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करून घ्या, कारण स्टार्क पीसीबी इज परफेक्ट पीसीबी.